लोकतंत्र न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। बातमी येते मानवाडी फाटा हदगाववरून। मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांनी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे व मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। सरकारला लवकरात लवकर चांगली बुद्धी सुचो व मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागो यासाठी हनुमंतरायांना बनचिंचोली येथील राजू पाटील यांनी अभिषेक केला आहे। लोकतंत्र न्यूज हदगाव। काय मानस होता आपला? मी राजेंद्र भाऊराव फूल बनचिंचोली येथून या मानवाडी देवस्थानात आलो आणि मनोज जरांगे दादा संघर्ष योद्धा ज्यांनी गेल्या 2 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि आज ते करोडोच्या संख्येने मराठा घेऊन मुंबईमध्ये गेले आणि त्यांच्या तब्येतीला आणि जाणाऱ्या लोकांना कुठलीही गैरसोय होऊ नये आणि त्यांचं आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी मी या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणी अभिषेक करून सामूहिक साकडे घातले की जेणेकरून गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण मिळावे आणि त्यांची तब्येत ठणठणीत राहावी अशी अपेक्षा देवाकडे करून तुम्ही सामूहिक साकडे घातले, बरोबर? आपल्यासोबत आज आहेत राजू पाटील बनचिंचोलीकर। तर यांनी आज मानवाडी हनुमान मंदिर येथे मराठा आरक्षण मिळावं यासाठी अभिषेक केलेला आहे। तर आपण सविस्तर त्यांच्याशीच बोलू। बोला पाटील। आज मानवाडी येथे सकाळी 11 वाजता अभिषेक करून त्या ठिकाणी हनुमंतरायाला साकडे घातले। गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी लढा घेतलेला आहे आणि ते आंदोलन यशस्वी व्हावे आणि या सरकारने आता कुठलाही अंत न पाहता आरक्षण द्यावं आणि गोरगरिबाला सर्वसामान्य माणसाला त्याचा लाभ व्हावा हीच माझी सर्वस्व विनंती आहे। हनुमंतरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सामूहिक त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी प्रार्थना केली हनुमंतरायासाठी किंवा तुमची आंदोलन लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावं आणि सरकारने हे अटी न टाकता त्यांनी सरळ आरक्षण द्यावं हीच माझी आणि सर्व तालुक्याची विनंती आहे। धन्यवाद।